नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत या चंद्राचं चोकर। हे मायक्रो पॉलिशचे चंद्र आहेत नवीन डिझाइन मध्ये। एका पॅकेट मध्ये 12 चंद्र येतात आणि इकडे मी रेड कलरचे चंद्र घेतले आहेत। तर याच चंद्राचं चोकर बनवणार आहोत आपण। आणि या चोकरसाठी लागणारे साहित्य 20 गेजची बेस वायर घेतली आहे, जंप रिंग घेतले आहेत, 12 mm चे क्रिस्टल आहे ड्रॉप शेप मध्ये, याचे लॉरियल्स बनवणार आहोत आपण। हे 3 नंबरचे मोती आहेत, याचेही लॉरियल्स बनवणार आहोत आपण। आणि लॉरियल्स बनवण्यासाठी ही बॉल पेन्स घेतले आहेत, याला फ्यूज तारी म्हणतात। ज्वेलरी टूल्स ही लागतील आपल्याला। इयरिंग साठी इयरिंग बेस घेतले आहेत आणि 30 गेजची वायर घेतली आहे। अजून काही साहित्य लागणार आहेत ते पुढे मी व्हिडिओ मध्ये सांगते। तर आधी आपण लॉरियल्स बनवून घेऊया। तर हे 3 नंबरचे मोती आहेत, आधी याचे लॉरियल्स बनवून घेऊया आपण। तर यासाठी हे फ्यूज तार घेतली आहे, फ्यूज तार मधोमध कट करून घ्यायची आहे आणि प्रत्येक फ्यूज तार मध्ये एक एक मोती टाकायचा आहे। आता राउंड नोज प्लायर घ्यायचा आहे आणि ह्या अशा प्रकारे ह्या 3 नंबर मोतीचे आपल्याला लॉरियल्स बनवायचे आहेत। ही उरलेली तार ही कट करायची आहे। आपण दुसरा मोती बघूया। अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या मोतींचे लॉरियल्स बनवायचे आहेत आणि ही जी उरलेली तार आहे ती कटरच्या साहाय्याने कट करायची आहे। तर इकडे हे मी लॉरियल्स बनवून घेतले आहेत आणि पुढे आपल्याला हे जे क्रिस्टल्स आहेत ड्रॉप शेप क्रिस्टल्स यांचे लॉरियल्स बनवायचे आहेत। यासाठी आपल्याला 1 mm चे बीड्स लागतील आणि फ्यूज तार थोडंसं वरतून कट करायचं आहे कटरने। आणि यामध्ये आधी 1 mm चे बीड्स टाकायचे आहेत। हे असं का करतो आपण, कारण ड्रॉप शेप हा फ्यूज तार मधून खाली पडला नाही पाहिजे, त्यामुळे आधी 1 mm चे बीड्स टाकायला हवेत। आणि आता राउंड नोज प्लायर घेऊन हे अशा प्रकारे लॉरियल्स बनवायचे आहेत ड्रॉप शेप क्रिस्टल्सचे। ही उरलेली तार कटरच्या साहाय्याने कट करायची आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे हे क्रिस्टल्स रेडी करते। तर इकडे मी हे क्रिस्टल्स रेडी केले आहेत, लॉरियल्स बनवले आहेत या क्रिस्टल्सचे आणि मोतीही आपले रेडी आहेत। तर हे 12 चंद्र आहेत, त्यातले 2 चंद्र मी इयरिंग्स साठी बाजूला ठेवते आणि या 10 चंद्रांचा चोकर बनवायचा आहे। तर त्यासाठी आधी लागणार आपल्याला जंप रिंग्स। तर हे जंप रिंग्स मध्ये आपल्याला मोती आणि क्रिस्टल्स टाकायचे आहेत। आधी एक जंप रिंग ओपन करते। यामध्ये मी 2 मोती, एक क्रिस्टल आणि पुन्हा 2 मोतीचे लॉरियल। तर अशा प्रकारे हँगिंग रेडी केली आहे आणि कोणत्याही प्लायरच्या मदतीने आपण हे चंद्राला अटॅच करणार आहोत। अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे 11 चंद्र रेडी करून घ्यायचे आहेत। बघा, 2 मोतीचे लॉरियल्स, एक क्रिस्टल आणि पुन्हा 2 मोतीचे लॉरियल्स अशी हँगिंग रेडी केली आहे आणि बाकीचे 11 आता आपण रेडी करणार आहोत। तर इकडे 12 चंद्र हे रेडी करून झाले आहेत आणि आता आपण चोकर बनवायला घेऊया। त्यासाठी हे 2 खरबुजा बीड्स घेतले आहेत 6 नंबरचे
आणि हे 6 नंबरचे क्रिस्टल्स घेतले आहेत गॅप फिलिंगसाठी। ही 20 केसची तार घ्यायची आहे। त्यामध्ये सर्वप्रथम एक खरबुजा बीड ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर हा चंद्र ह्याचा जो सेकंड गॅप आहे त्यामधून वायर पास करायची आहे। नंतर एक क्रिस्टल, पुन्हा एक चंद्र, सेकंड गॅप मधून वायर पास करायची आहे। अशा प्रकारे पुन्हा एक क्रिस्टल, पुन्हा एक चंद्र, क्रिस्टल आणि चंद्र, हे असे 10 चंद्र आपल्याला चोकर बनवण्यासाठी लागणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल फोनवरती येतील। सो प्लीज सबस्क्राईब टू सिटी आर्ट क्रिएशन। तर हा लास्ट चंद्र आहे आणि त्याच्यानंतर खरबुजा बीड टाकायचा आहे। आणि आता आपण एक लूप बनवून घेणार आहे 20 केसच्या वायरचा। तर त्याच्या आधी एक दोरी घेऊन 20 केसच्या वायरमध्ये डायरेक्टली मी दोरी अटॅच करणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला 3 वेळा लूप बनवायचे आहेत। तर इकडे चोकरला दोरी अटॅच करण्यासाठी जम्परिंग वापरली नाही आहे, डायरेक्टली 20 केसची वायरलाच दोरी अटॅच केली आहे। आणि अशीच दोरी ही चोकरच्या दुसऱ्या बाजूस म्हणजे दुसऱ्या टोकाला आपल्याला अटॅच करायचं आहे। तर इकडे हा चोकर बनवून रेडी आहे। तर असा हा सुंदरसा चोकर बनवून रेडी आहे। आणि आता आपण ह्याचे कानातले बनवूया। मी इथे इयरिंग बेस घेतले आहेत आणि हा चोकर जरा साईडला ठेवते आणि इयरिंग बनवण्याची सुरुवात करूया। तर यासाठी आपल्याला इयरिंग बेस आणि 30 गेज वायर हे लागणार आहेत। तर चंद्राच्या वरती अशा प्रकारे ही बेस लावायची आहे। यासाठी मी साधारण 1 फूट 30 गेज वायर घेतली आहे आणि ही 30 गेज वायर आपण असं चंद्राला आधी अटॅच करून घेऊया। आणि आता आपण इयरिंग बेस चंद्राला फिक्स करूया। हे जे इयरिंग बेस मध्ये जे होल्स आहेत त्यातून वायर पास करून जे चंद्राच्या पीस मध्ये जे गॅप्स आहेत त्यातून वायर पास करून हे अशा प्रकारे अटॅच करायचं आहे आपल्याला। खूपच सोप्या पद्धतीने हा चोकर बनवला आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा। तार अशी छान घट्ट ओढायची आहे ज्यामुळे इयरिंग बेस छान पॅक होईल। आणि इयरिंग बेसच्या प्रत्येक होल मधून तार पास करायची आहे। वरच्या बाजूस तार ओढून घ्यायची आहे आणि ही इयरिंग बेस छानपैकी पॅक झाली आहे। आता शेवटचं स्टेप म्हणजे ही तार आपल्याला चंद्राला अटॅच करायची आहे आणि मग कट करायची आहे।
तर एक छोटंसं असं लूप बनवायचं आहे तारेचा. आणि ही तार प्लायरच्या साहाय्याने वरती खेचायची आहे. तर अशा प्रकारे फिक्स झाली आहे आपल्या इयरिंगला आणि उरलेली तार ही कटरच्या साहाय्याने कट करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ही दुसरी इयरिंग पण बनवायची आहे. आणि हा चोकर विथ इयरिंग्स रेडी आहे. तुम्हाला हे चोकर कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.